जगभरात किडनी स्टोन या आजाराचं प्रमाण चिंताजनक असून दरवर्षी लाखो लोक या त्रासाला सामोरे जातात। पारंपरिक ज्ञान आणि प्रगत तंत्रज्ञानाची सांगड घालून किडनी स्टोनवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प SGBAU अर्थात राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाकडून त्यांना अमूल्य योगदान लाभलं आहे। अमरावती विद्यापीठातील जैव तंत्रज्ञान विभागाच्या डॉक्टर अनिता पाटील यांच्या नेतृत्वात या स्टोनवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक फॉर्म्युला विकसित केला आहे। महाराष्ट्रात असलेल्या मेळघाटच्या जंगलातील 50हून अधिक वनस्पतींवर संशोधन करून त्यांनी पाथरचट्टा, गोखरू, भुई आवळा आणि अतिबाला या 4 वनस्पती त्यांच्या सर्वप्रथम निवडलेल्या वनस्पतींना 5 ते 6 दिवस वाळवून त्यांची पावडर बनवण्यात येते। त्यानंतर फिल्टरेशन प्रक्रियेद्वारे त्याचा अर्क काढून बहुविध टप्पे असलेल्या प्रक्रियेद्वारे योग्य त्या चाचण्या करण्यात येतात। या प्रक्रियेतून असं निदर्शनास येतं की किडनी स्टोनचे शरीरातच बारीक तुकडे होऊन शस्त्रक्रियेशिवाय ते लघवीद्वारे निघून जाण्यास मदत होते। या व्यतिरिक्त नवीन स्टोन्स तयार होण्यास देखील and that these plants do possess metabolites which do break the kidney stone. हे महत्त्वपूर्ण संशोधन कार्य यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी आयोगाने अमरावती विद्यापीठाला आर्थिक सहाय्य देऊन निर्णायक भूमिका बजावली आहे। Has been commercialized by the appropriate Ayurveda, that is a company based in Nagpur. या नाविन्यपूर्ण फॉर्म्युल्याच्या आधारे अप्रोप्रिएट डाइट थेरपी सेंटरचे चेअरमन डॉक्टर S. कुमार These crush capsules, appropriate crush capsules are very useful to this type of patients, and we have got the approved this formula from the Maharashtra government. ज्यामुळे रुग्णांना शस्त्रक्रियेविना उपचार मिळू शकतात। I congratulate Dr. Anita Patil for this patent commercialization. से 5 सालों से था। डॉक्टर एस कुमार सर के साथ में और डॉक्टर भाग्यश्री मैम के साथ में पूरा गाइडेंस मिला, एंड आफ्टर दैट कुछ 1.5 महीने के बाद में जब मैंने फिर से सोनोग्राफी किया तो मुझे आज मेरे जो लेफ्ट साइड के किडनी में जो स्टोन था वो प्रॉपर्ली पूरा निकल गया। आयोगाच्या पुढाकाराने आणि अमरावती विद्यापीठाच्या नाविन्यपूर्ण संशोधनामुळे आयुर्वेदाचं महत्त्व अधोरेखित होत असून किडनी स्टोनवरील उपचार पद्धतीत मदत होते आहे।